नमस्कार. भारताने अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जपानला मागे टाकत 34 स्थान मिळवल्याची बातमी आल्याच्या दुसऱ्याच दिवशी भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात पहिल्याच पावसाने कसे सरकारी कामकाजाचा हिशोब दिला ते आपण पाहिले. जे जपान देशाला मागे टाकत आपण अर्थव्यवस्थेच्या बाबतीत 34 स्थान मिळवले ते जपान देशाच्या नागरिकाचे दरडोई वार्षिक उत्पन्न म्हणजे तेथील प्रत्येक व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे 33,956 US$ आहे आणि आपले दरडोई वार्षिक उत्पन्न हे 2,878 US$ आहे. आणि अजून म्हणजे जे जपान देशाला मागे टाकत आपण 34 स्थान मिळवले आहे त्या जपान देशामध्ये पाण्याखाली मेट्रो स्टेशन आहे आणि आपल्याकडे मेट्रो स्टेशन मध्ये पाणी आहे. मुंबईमध्ये जो 26 मेला पाऊस पडला त्या पावसाने मुंबई महानगरपालिकेच्या सरकारच्या कामकाजाची योग्य ती पावती दिली. मग ते आचार्य यात्रे स्टेशन असो, माटुंगा परिसर असो, चर्च गेट जवळचं ओव्हल मैदान असो, KM हॉस्पिटल असो का मग शेवटी मंत्रालयाचा परिसर असो, सर्व ठिकाणी पावसाने सरकारी यंत्रणेच्या कामकाजाचा हिशोब दिला. हे सगळं का झालं या प्रश्नाचं उत्तर सरकारी यंत्रणेला विचारलं तर ते म्हणतात यंदा जरा पाऊस लवकरच आलाय, कमी वेळात जास्त पाऊस झालाय. गैरसोय झाली आहे. एक पक्ष दुसऱ्या पक्षावर आक्षेप करतोय की यांनी काम व्यवस्थितपणे केले नाहीये, कामात भ्रष्टाचार केलाय, तर दुसरा पक्ष त्यांच्यावर आरोप करतो की इथून मागे जेव्हा त्यांचं सरकार होतं तेव्हा त्यांनी काय केलं, त्यांनी काय केलंय किंवा नाही केलंय, त्यामुळेच नागरिकांनी सत्तेवरती तुम्हाला निवडून दिलंय ना की तुम्ही काहीतरी करता. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की मुंबईची तुंबई का झाली, दरवर्षी मुंबईत पाऊस पडला तर अशी परिस्थिती निर्माण का होते आणि या सर्वाला जबाबदार कोण. मुंबई महाराष्ट्राची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी. मुंबई महानगरपालिका गेल्या 3 वर्षापासून राज्य सरकारमार्फत नगरविकास खात्यातून चालते. मुंबईमध्ये पाऊस आल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होण्याची ही काय पहिलीच वेळ नाहीये. दरवर्षी पाऊस येतो, मुंबईत पाणी साचते, पूर येतो, महानगरपालिका म्हणते नाले सफाईचे काम चालूच आहे, वेगवेगळे पक्ष एकमेकावर टीका करतात, हे सगळं दरवर्षीच आहे. मागच्या महिन्यात जो मुंबईत पाऊस झाला त्यानंतर मुंबईच्या वेगवेगळ्या भागात पाणी साचले. यानंतर मुख्य मुद्दा चर्चेत आला तो या ॲक्वा लाईन आचार्य यात्रे मेट्रो स्थानकाचा, ज्यामध्ये पाणी साचले. आणि या ठिकाणी विशेष बाब म्हणजे या मेट्रो स्थानकाचे उद्घाटन हे 2 वर्षापूर्वी किंवा 2 महिन्यापूर्वी नाही तर मागच्याच महिन्यात 9 मेला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. आणि एका महिन्याच्या आतच त्या मेट्रो स्टेशन मध्ये पाणी साचलं. बाहेर ते दाखवायला मीडियाला विरोध केला, ते सर्व क्लोज केलं. मेट्रो स्टेशन मध्ये कुठल्याही पद्धतीनं आज जाऊ दिलं जात नाहीये. आणि या मेट्रो प्रोजेक्ट बद्दल म्हटलं जात होतं की मुंबई मेट्रो पूर्णपणे फ्लड प्रूफ असेल, पुराने ती बाधित होणार नाही. मेट्रो स्टेशनचे बोगदे असे बनवले आहेत की त्याच्यात पाणी जाणार नाही, पण पाणी गेले. आणि हे सगळं झाल्यानंतर मुंबई मेट्रोच्या मॅनेजिंग डायरेक्टर अश्विनी भिडे या म्हणतात की काम पूर्णपणे झालेलं नाहीये, काम चालू आहे, त्यामुळे पाणी आतमध्ये शिरलं. काम अजूनही तिथे चालू आहे आणि ते काम पूर्ण होण्यासाठी 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागणार. काम अपूर्ण आहे, मग उद्घाटनाची घाई का केली? कारण आता महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यातच हेही आपल्याला विचारात घ्यावाच लागेल म्हणा. मुंबई सारख्या शहरात असली विकास कामं करत असताना त्या शहराची भौगोलिक पार्श्वभूमी जडणघडण लक्षात घेऊनच असली कामाला हात घातला पाहिजे. 7 बेटांना जोडून तयार झालेलं हे शहर जे खरं तर बेटच आहे. त्या बेटावर जमिनी अंतर्गत भुयारी रेल्वे, भुयारी रस्ते, मेट्रो सारखे प्रकल्प करणे म्हणजे एक प्रकारचं धाडसच आहे, पण ते धाडस सरकारने केलंय. 2005 मध्ये मुंबईत आलेल्या प्रचंड पुरानंतर मुंबई शहरामध्ये पावसाळ्यात पाण्याचा वेळीत निचरा होण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करून ब्रिमस्टोवॅड प्रकल्प सुरू केला, परंतु अजूनही त्याचे काम पूर्ण झालेलं नाहीये. बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच BMC ही भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. BMCचं 2025-26 चे बजेट हे 74,427 कोटी रुपये आहे, म्हणजे बाकीच्या काही राज्याच्या बजेटपेक्षाही मोठं बजेट हे BMCचं असतं. या बजेटमध्ये वॉटर ड्रेन मॅनेजमेंट साठी म्हणजे मुंबईत पाण्याने पूरस्थिती निर्माण होऊ नये या ड्रेनेज सिस्टम साठी 3,039 करोड रुपये खर्च करण्याची तरतूद केली. एवढे कोटी रुपये खर्च होतात तरी पण मुंबई तुमतेच. मग याला जबाबदार कोण? खरं तर हे सगळं का झाले या एका प्रश्नाच्या उत्तरात सरकारी यंत्रणा विविध उत्तरे समोर फेकताना दिसतात. पाऊस जरा यंदा लवकरच आलाय, पावसापूर्वीची कामे अर्धीच झाली, इतका पाऊस पडून म्हणून वाटतच नव्हतं. ही सर्व कारणे खरी आहेत, ती पुढे केली म्हणूनच सरकारी यंत्रणेला आपल्याला दोष देता येणारच नाही. 3,039 करोड रुपये यासाठी खर्च करणार, एवढी कोटी रुपयाची तरतूद केली जाते, ते नेमके जाते कुठं? गैरसोय झाली आहे. याला सरकार नियोजनाच्या अभावामुळे BMC पावसापूर्वी महानगरपालिकेने कामे योग्य वेळेत पूर्ण न केल्यामुळे व आपण सुद्धा या परिस्थितीला जबाबदार आहे. मग ते कचरा रस्त्यावर टाकणे, पण या सगळ्यांच्या बरोबरीने अधिक जबाबदार आहे ते म्हणजे बिल्डर केंद्री विकास धोरण. काही पायाभूत सुविधा करायची म्हटल्यास हव्या त्या बिल्डरास हवी तेवढी कंत्राटी दिल्यामुळे अशी परिस्थिती पाहायला भेटते. मे महिन्यात जो मुंबईत पाऊस पडला ज्यामुळे मुंबईत खूप पाणी साचले तर BMCने पंपिंग स्टेशन चालवणाऱ्या 4 कंत्राटदारांना 40 लाख रुपयाचा दंड लावला, का तर यांनी वेळेत काम पूर्ण केलंच नाही. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.